दाखल झालं असेल. ड्रॉपिंग केसवरून अभिनय आणि 9 सेकंडवरती यावेळी आपण पाहतोय सूरज ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली असेल. पहिले षटक जोडी यावेळी दाखल असेल. गोलंदाजी बार करून चिन्मय ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. निश्चित झालेल्या सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजीने आपल्या जादूची फिरकी दाखवली होती. तो गोलंदाज यावेळी दाखल झाला असेल. पहिला चेंडू अगदी तेच तरार होता. तेच तरार चेंडूवरती डिसिजन पेंडिंग टेबल आहे पंचांचा. पंचांचा डिसिजन यावेळी येतोय. चेंडू चाललाय. पंच एक मिनिट धाबा डिक्लेअर करायचे. 2 धाबा इथे डिक्लेअर केला जातोय. पंचांचा सिग्नल येतोय. अगदी चित्याच्या चपळाईने खेळीला फटका. 2 धाबा इथे अर्जित केले आहेत. नंतरचा बॉल इथे दिशेवरती कंट्रोल राखावा लागेल. पंचांचा सिग्नल यावेळी पोहोचलाय. नो प्लस 1 टोटल 2 धाबा इथे खर्च केल्या जात आहेत. बायबन गेट 1 मधले इथे धाबा दिले आहेत आणि त्याच बायबन गेट 1 मधले इथे धाबा वसूल केल्या गेल्या आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 4 या धावसंख्येवरती असेल. पुढे तयारी मीडियम पेसर परफेक्ट या बी ब्लॉकरचा चेंडू होता. अगदी मिसाल इथे वापरलाय. मिसालवरती प्रत्युत्तर नाहीये. हे पण टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आहे. हे पण स्पीड आहे. गोलंदाज चिन्मय कंट्रोल यावेळी राखणं गरजेचं असेल. अनकंट्रोल केली जाणारी गोलंदाजी इथे रोखणं गरजेचं आहे. टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती. नंतरचा टाकलेला चेंडू यावेळी पुढे एकदा मोजला जातोय. 1+1 बायबन गेट 1 इथे धाबा दिले आहेत. 1+1 टोटल 2 धाबा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या मदतीने टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. या 7 धावसंख्येचा विचार करायला गेला तर महेंद्रसिंग धोनी याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ आता स्कोर कार्डवरती तब्बल लागला असेल. 0 या 7 या धावसंख्येवरती 7ने खेळ खेळला जाणारा हा सांघिक खेळ त्या मैदानामध्ये रंगलाय. टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती गेल्यानंतर नंतरचा चेंडू पुढे एकदा या पंचाने व्हाईट बॉल इथे दंडित केलाय. व्हाईट बॉल इथे दंडित केलाय. पंचांचा सिग्नल येतोय. हिट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाज चांगला लेंथ वरती गोलंदाजी करत असताना इथे काही केलं जाईल. टीम मीटिंग घेतली जाते. आमची टेक्निकल टीम एकत्र येते. चर्चा केली जाईल. पंचांनी यावे अगदी आमच्या 4थ्या पंचांकडे या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतात प्रथमेश जुलियस कारभारे आणि कन्हैया धोपावकर. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. 4थ्या पंचांकडे दाद मागितले. आता पूर्ण टेक्निकल टीम या चेंडूवरती निरीक्षण करेल आणि निरीक्षण केल्यानंतर यावी पाहायचंय. डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. आमची पूर्ण टेक्निकल टीम इथे डिसिजन बघितला गेला आणि त्यानंतर इथे डिसिजन नॉट आउट म्हणजे यावे व्हाईट बॉल इथे दंडित केला जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या टीमची 8. आता मांडायचं विजयाचा थाट. धावसंख्या टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. आजच्या सामना क्रमांक इथे 3रा रंगलाय. समोर बॅटर चिन्मय यावी गोलंदाजी मार करून यावी लगावला गेला. अगदी एकापेक्षा एक खेळीला फटका. नेत्रदीपक इथे प्रॉपर टायमिंग मध्ये खेळलाय. 4 धावांसाठी इथे लगावला गेलाय. या 4च्या मदतीने दुहेरी अंकांमधला इथे प्रवेश पाहायला भेटलाय. टीमची टोटल 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चांगला फटका इथे खेळला गेला होता. आउट ऑफ द पार इथे चेंडूला पाठवलाय. आउट ऑफ द पार केल्यानंतर प्रेक्षक गॅलरीमध्ये जाणारा चेंडू 4 धाब्यांसाठी इथे खर्च केला जातोय. विनंती असेल टाइम अलॉट तुमच्यासाठी चालू केलाय. वेळेचं बंधन आहे. निर्णायक 5 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची असेल. बरोबर 3 मिनिटं आतापर्यंत तुम्ही हाताळली गेली. त्याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. नंतर त्या चेंडूवरती वा काय खेळ आहे. फटका 4 धाब्यांसाठी इथे खेळला जातोय. दिल गया मौका तो दर्द या चौका. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. या 2 चेंडूवरती जिगरबाद फटका खेळणं गरजेचं होतं. गतीत मिश्रण चेंज ऑफ पेस इथे केली. क्रिकेटवरती जर तरला महत्व दिलं न जाणारा खेळ हा मैदानामध्ये रंगला असेल. 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. यावेळी देखील सेम टप्पा सेम लेंड इथे आखली गेली होती. पंचांचा सिग्नल येतोय. षटक 1 चा खेळ समाप्त झाला असेल. टीमची टोटल 16.
फलंदाजी करावी लागेल. यशचा पहिला चेंडू यश संपादन केलाय. फलंदा तरी यावी यश संपादन करणारा फटका अगदी पाठवला गेलाय. येतो अजून एक दमदार शानदार ही ते लगावला गेलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 20 यानी की 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. धमाकेदार फटका खेळल्यानंतर यावेळी खेळ पंचांचा सिग्नल येतोय. नो +1 टोटल 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. नो चेंडू पाहिला होता आणि त्यात नंतर अगदी हलक्यातने खेळ होता. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नव्हता. 1+1 तिथे धाबा मोजल्या जात आहेत. टीमची टोटल 22 या धावसंख्येवरती असेल. बॅकफूट पंच हिराचा फटका दिलाय धक्का. येस यावेळी दिलेला धक्का यावेळी पाहतोय 4 धावांचा असेल. या 4च्या मदतीने टीमची टोटल 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 26 धावा आतापर्यंत इथे स्कोर कार्ड वरती उभारल्या गेल्या आहेत. मागच्या 2 मॅचचा विचार करायला गेला तर स्कोर चेस होत नाहीये. याच्यावरती कान करावं लागेल. कान मंत्र दिलाय. कान मंत्र दिल्यानंतरचा चेंडू ही त्या अतिरिक्त मोजला जातोय. पंचांचा सिग्नल येतोय. पुण्यात यार क्रिकेटवर नियम क्रमांक टोटल वापरला इथे 22 धावा आणि 22 नियम सांगून जातो की हा चेंडू इथे व्हाईट बॉल असेल. नंतरचा चेंडू वा काही क्षेत्ररक्षण केलाय. क्षेत्ररक्षकाला दाद यावी तुम्हाला देणं गरजेचं असेल. गोलंदाजाला 7 ही अपेक्षित क्षेत्ररक्षणाची असते आणि क्षेत्ररक्षक 7 इथे मिळाली असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 या धावसंख्येवरती. नंतरचा चेंडू सेम टप्पा सेम रिझल्ट ऍक्शन रिप्ले इथे नमुना पेश केलाय. अजून शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. षटक दुसरा सध्या मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडू वरती इथे लगावला गेलाय. बॅकफूट पंच होता. वा काय क्षेत्ररक्षण केलंय. प्रॉपर टायमिंग मध्ये स्वतःवरती नियंत्रण राखत जम्प केली आणि त्यानंतर आपल्या संघासाठी 3 धावा इथे रोखल्या गेल्या आहेत. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. या शेवटच्या चेंडूवरती विजयाच्या किती धावा इथे कुठल्या जाणार आहेत. झुंजार प्रीमियर लीग 2024 सर्व क्रीडा रसिकांचं जे स्पर्धा घर बसल्या पाहत आहे आणि जे मैदानामध्ये पाहत आहे तर सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. नंतरचा चेंडू षटक 2 इथे डॉटने संपवून जात आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28-28. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. त्याच्या जोरावरती टीमची टोटल 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 30 आहे. पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा सांगतो शांत गतीने ऐका. पहिल्या ओव्हरमध्ये
18 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. टोटल जर बेरीज केला तर 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. येस कंटिन्यू पंच. जाऊया पुणे एकदा सामन्याच्या दिशेने. कुणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय? दुसऱ्याची चूक असताना स्वतःची चिडचिड करून घेणे म्हणजे राग आहे. रागावरती नियंत्रण इथे आखणं गरजेचं होतं. इथे द कमबॅक मॅन इथे गोलंदाजी केली जाते. मूर्ती लहान छोटा पॅकेट बडा धमाका यावेळी करायची होती आणि ती तेच सरार गोलंदाजी यावेळी केली जाते. सुरेख लेंथ आणि लाईन वरती विचार आहे. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे. बचावपूर्वक खेळी आता करावी लागेल. नंतरचा बॉल इथे लगावा लागेल. का वा काय खेळ आहे. दरते तर पेटका पंतांचा सिग्नल येतोय झडबेल चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरवरती 34. दरम्यान झुंजार प्रीमियर लीग 2024 या पर्वासाठी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत पंचायत समितीच्या माजी सभापती सौ संजना उदय माने. त्यांचा झुंजार संघाच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर संगीता वासावे त्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि मेमेंटो देऊन सत्कार करतात. धन्यवाद मॅडम, आपण या स्पर्धेत आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे श्री उदयजी माने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुधीरजी वासावे यांना विनंती करतो की त्यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. टाळा प्लीज. येस अतिथी मान्यवर म्हणून जे लाभलेत अतिथी देव म्हणून ओळखलं जातं त्या अतिथी मान्यवरांचा यावेळी आमच्या मुख्यमंत्री दिशेने सन्मान केला जातोय. त्यानंतर यावेळी या स्पर्धेतील पहिला एलबीडब्ल्यू यावेळी अपील आहे. येस इथे पंचाने उचलून धरलाय आणि त्यानंतर यावेळी एलबीडब्ल्यू ला रिव्ह्यू नाही. एलबीडब्ल्यू ला रिव्ह्यू नसेल. टीम मिटिंग घेतली गेल्यानंतर त्यानंतर रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. लगेच रिव्ह्यू आपल्याला घेणे यावेळी गरजेचं असेल. या स्पर्धेमधला पहिला एलबीडब्ल्यू चा शिकार यावेळी बनलाय. शिकार नाही तर डुपर डुपर हिट बनलेला शिकार यावेळी आपण पाहिले आहे. डुपर डुपर हिट इथे बनल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये यावेळी दाखल केला जातोय. मिथून इथून आलाय तो मिथून. मिथून इथे मैदानामध्ये काय करेल जादू दाखवावी लागेल. फोर्डांच्या रूपामध्ये मिथून 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 यावेळी दाखल झालाय. अगदी फबेलेर मधून दाखल झालेला तिथून तो मिथून. मिथून साठी पहिला चेंडू. आओ भाई आओ मुझे मारो वाला इथे खेळ होता आणि त्यानंतर रनआउटची संधी आहे. डिसिजन येतोय पंचांचा जाते आसमाच्या दिशेने. क्रिकेट वरील आत्महत्या सुसाईड इथे यावेळी घडलं असेल आणि सुसाईड घडल्यानंतर मध्ये बसलेल्या खेळाडूंनी रिव्ह्यू साठी अपील करायचं नाहीये प्लीज. यानंतर सनबाई यावेळी सनबाई दाखल होतो बदरीच्या आतमध्ये. सनबाई यावेळी दाखल झालं असेल. गोलंदाजी बार करून बॅक ऑफ हँडने गोलंदाजी केली जाते. यावेळी परफेक्ट परफेक्ट असल मिसल इथे वापरला गेलाय. परफेक्ट तो टार्गेट गोलंदाजी आहे. 2 पायांच्या आणि बॅट मध्ये जे काही अंतर आहे ते चेंडूने कशा प्रकारे बदलत जाईल याचं उत्तम उदाहरण यावेळी आपण संदेश गोलंदाजीवरती पाहतोय. नंतर त्या चेंडू लो फुलटॉस होता. आओ बाय आओ 24 कॅरेट मध्ये असून इथे बसून केलं असेल. अगदी 24 कॅरेट मध्ये सोनं बसून केलंय. 4 धावांचे सोनं असेल. 4च्या मदतीने टीमची टोटल 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. काही चेंडू नंतर आलेला चौकार प्रेक्षक वर्गांमध्ये आनंद आता मामिन्या झालाय. देवतारी त्या चौकाराला कोण मारी यावी पाहायचंय. नंतर त्या चेंडूवरती पुन्हा एकदा लगावलाय. 70 येतो तुर एक चौकार आणि 70 येणारा चौकार जरूर कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करतोय. टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचली आहे
42 धावसंख्येवरती. अजून या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. गोलंदाजी पार करून सुदेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल यावेळी आपण पाहायचं असेल. उर्ध विकेटने सुदेश नेक्स्ट बॉल यावेळी टाकलं फटका अगदी खेळलाय खाऊ कॉर्नर रिझर्व मध्ये 2 धाब्यांसाठी असेल. या 2च्या मदतीने षटक संपवलं जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्ती अंतर 3 गडी बाद 44. आतापर्यंत या स्कोर कार्ड वरती उभारल्या गेले आहेत. गोलंदाजी बार करून अंतिम षटक हाडावरचं षटक घेऊन यावेळी दाखल झालाय. श्रेयस यावेळी दाखल झालाय. अंतिम षटकाचा भार असेल. पहिला चेंडू लो फुलटॉस होता. नक्कीच आमंत्रण दिलं होतं पत्रिका दिली होती पण स्वीकारली जात नाहीये. लो फुलटॉस होता. खलबट खेळायला पाहिजे होता. टायमिंग नाही जुळलाय आणि टायमिंग न जुळल्यामुळे येणारा हा डॉट बॉल जरूर प्रेशर अनावरती होत असेल. प्रेशर दबावमध्ये फाडायचा प्रभाव यावेळी फाडलेला आहे. चेंडू चाललाय डिक्लर 1 मध्ये इथे मोजला जातोय. 1च्या मदतीने टीमची टोटल 45 धावसंख्येवरती. 45वा म्हटलं की रोहित शर्मा याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ त्या स्कोर कार्ड वरती लापल 45 धावसंख्येवरती लागलाय. नंतरच्या चेंडूवरती नको बघू रागाना तुझी दांडी 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 उडवले वागाना. विकेटचं पतन दंडा गया शेर करणे के लिए. इथे मोठा धक्का यावी लागला असेल. गडी क्रमांक 14 इथे गारद केलाय. धावसंख्या तब्बल असेल 45 धावसंख्येवरती. रस्त्यावर उभ्या असलेल्या 2 व्हीलर्स कृपया पार्किंग झोन मध्ये लावायच्यात. रस्त्यावर उभ्या असलेल्या सर्व 2 व्हीलर्स कृपया पार्किंग झोन मध्ये लावायच्या आहेत. सुदर्शन यावेळी दाखल केला जातोय. अगदी वाहन पालकांना विनंती असेल आपलं वाहन आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहनांना कोणत्या प्रकारचा अडथळा होणार नाही असं आपलं वाहन पार्क करायचं असेल. नंतरचा चेंडू यावेळी गोलंदाजी बाळ करून इथे दाखल असेल. यावेळी टाकलेला चेंडू थोडासा इथे फ्लॉम्बॉल होतोय आणि फ्लॉम्बॉल असणारा चेंडू पंचाने यावेळी वाईट बॉल दंडित केला जातोय. 1च्या मध्ये टीमची टोटल 46 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 4 धक्के 4 हदरे यावेळी लागलेत. टीमची टोटल लागली आहे. नंतरचा चेंडू यावेळी चांगला खोदून काढला होता. मिसाईल वरती प्रत्युत्तर दिलं होतं. एक धाबी तर कंप्लीट केली जाते. 1 या धावसंख्येने टीमची टोटल 47 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. या 2 चेंडूवरती आले लहर करावं लागेल इथे विजयाचा कहर आणि तोच विजयाचा कहर करण्यासाठी हीच ती वेळ आहे. हाच सामना आहे. सर्व काही बेस द्यायचा आहे आणि सर्व बेस देण्यासाठी आयुष्यात जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केलात संशयाने बघणाऱ्या नद्या सुद्धा आतराडे झुकतात. परत एकदा गोलंदाजी मार करून अरंड विकेटने केलेला चेंडू यावेळी थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचा सिग्नल येतो आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल इथे मोजला जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल 48 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नंतर त्या चेंडूवरती हेलिकॉप्टर लगावला गेलाय. कोणचा धाव आहे कोकणचा हेलिकॉप्टर आहे आणि 4 धावांसाठी ते इथे लँड केलाय. 4च्या मदतीने टीमची टोटल 52 या धावसंख्येवरती. अर्धे षटक पूर्ण संघाचं या स्कोर कार्ड वरती उभारलं गेलंय. डगआउट मध्ये मला वाटतं टाळ्यांचा उत्साह पाहायला भेटत नाहीये कारण 52 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पहिल्या इनिंग मधल्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा निघतील. बॉलर सज्ज असेल. शेवटच्या चेंडूवरती अगदी अलंड कार्पेट खेळला फटका फंबल झाले. पकडापकडीचा खेळ तिथे रंगला होता आणि पकडापकडीचा खेळामध्ये सफल ठरला असेल. एकच धाबी ते कंप्लीट केली जाते आहे. 1च्या मदतीने टीमची टोटल 53 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे आणि 54 धाबांचं टार्गेट इथे विजयासाठी ठेवलं असेल. 53 धाबा पूर्ण केलेत.
सामना हनुमान वॉरियर्स कुडली हनुमान वॉरियर्स धाकटी जांभारी वर्सेस हनुमान कुडली. तर दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस साठी पवेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे आणि आपल्या सर्व बांधवांना सहकार्य करायचं. दरम्यान सामन्याकडे वळली असताना सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीनं पहिला षटक मला वाटतं घेऊन येतो तो गोलंदाज सूरज. स्ट्रायकिंग एंडला असेल तो एका धडाकेबाज फलंदाज यश. पहिला चेंडू कशा प्रकारे मार करतो यश टू सुयश सुयश टू यश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. जोरदार फटका मारलाय. गगन चुंबकीय शॉट मानावाला गेले. सरळ जातो सीमारेषा पार चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती सॉरी 2 धावासाठी चेंडू वाहतोय. 2 धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्येचा संघाचा श्री गणेश होताना पाहायला मिळते. 2 धाव्याने यावेळेला जोरदार फटका मारलाय. चेंडू होतोय सरळ हवाई सफर. 4 धावासाठी अप्रतिम प्रहार मानावा लागेल. आता मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं आणि तितकंच फलंदाजाने आपलं योगदान घडून दिलं. इतकं मात्र थोडस सुरेख चेंडू होता. थोडस कमबॅक करताना पाहायला मिळालं तो गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार करून पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. स्ट्रायकिंग एंडला असेल तो अप्रतिम फलंदाज यश. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. चेंडू मैदानामध्ये स्थिरावतोय. अप्रतिम चेंडू पहिल्या षटकाचं प्रगतीपथावरती असताना अजून या षटकामधले 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. यावेळेला जोरदार फटका मारलाय. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल. हे मोठं योगदान ठरू शकतं आपल्या संघासाठी. ते 3 धावा वाचवले असतील ते क्षेत्ररक्षकाने. अशा प्रकारे अजून या षटकामधला अंतिम चेंडू बाकी असेल. अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. स्ट्रायकिंग एंडला येतो तो आता मात्र निनाद. एक अप्रतिम फलंदाज ओळखला जाणारा संघाचा पुढचा चेंडू रशियाचा निनादसाठी अप्रतिम चेंडू होता. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर चौकार मारेगा पर झुकेगा नाही. साला ठोकले चौकार. अप्रतिम प्रहार मानावं लागेल ते निनादच्या बॅट मधून. इथे मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन होतं पण गती परिवर्तन झाल्यामुळे निनाद सुद्धा थोडस कमबॅक करताना पाहायला मिळालं. तो चेंडूला सरळ पाठवलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी. अशा प्रकारे पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना षटक अखेर होते. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागते ते 11 धावा. लॉस ऑफ 0 विकेट मानावं लागेल. बिनबाद 11 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. पुढचा षटक घेऊन कोण येतंय मला वाटतं अभिनय घेऊन येतो. वैयक्तिक खात्यातल्या पॅनलने संघाच्या वतीनं दुसरे षटक प्रगतीपथावरती असतील. पहिला चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. स्ट्रायकिंग एंडला असेल तो यश. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो निनाद. दोन्ही फलंदाज आपलातून फलंदाज असतील कारण आता जो सामना रंगतोय तो दोन्ही संघ एक बलाढ्य संघांच्या सामन्यामध्ये रंगताना पाहायला मिळतंय. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. पंचांचा एक हात लांब. नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो. पंच दंडित करताना पाहायला मिळालंय. नियम क्रमांक 21 इथे मोडला गेला असेल. नो बॉलच्या स्वरूपात 1 धावा अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये जोडला जाईल ते संघाच्या आणि धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ते बिनबाद 12 धावा. 12 दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतो 12 धावा. यावेळेला अप्रतिम फटका होता. मिसफील्ड झाली. मिसफील्ड धोकादायक ठरणार मला वाटतं. यावेळेला चेंडू होतोय सरळ सीमा रेषा पार चौकार. अप्रतिम प्रहार मानावं लागेल. यश बॅट मधून निघतो. ZPL चा खणखणीत चौकार. वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो ते यश. पुढचा चेंडू अभिनय याचा. यावेळेला जोरदार फटका मारलाय. सरळ जातो सीमा रेषा पार चौकार. अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी म्हणावी लागेल ती यशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. खूप योगदान मानावं लागेल यशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आणि हे योगदान मात्र खूपच निर्णायक ठरू शकतं त्याच्या संघासाठी. पुढचा चेंडू अभिनय याचा. थोडस डिप्रेशन मध्ये जाताना पाहायला मिळतो तो गोलंदाज अभिनय. यावेळेला पुन्हा एकदा अलंग कार्पेट शॉट मारलेला चेंडू होता. सरळ जातो सीमा रेषा पार. त्यासाठी एक शायरी म्हणावं लागेल. फुस 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 नाग्या नाग्या फुस आणि जागा मिळाली तिथं घुस. घुसलानं जाबरात. अप्रतिम प्रहार म्हणावं लागेल ते फलंदाज यशच्या माध्यमातून. चेंडू होतो सरळ सीमा रेषा पार चौकार. पुढचा चेंडू अभिनय याचा. स्ट्रायकिंग एंडला असेल तो यश. यश साठी पुढचा चेंडू कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया.
यावेळेला अप्रतिम चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्यानं चेंडू मैदानामध्ये स्थिर होते. तितक्यात मात्र एक धाव मात्र रोखू नाही शकले ते गोलंदाज व क्षेत्ररक्षक. एका धाव्याने समाधान मानावं लागेल ते यश यायला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आला तो एक धडाकेबाज फलंदाज, खंदा फलंदाज ओळखला जाणारा जय कुटुंबा संघाला अप्रतिम फलंदाजी मानावी लागेल. ते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून यश वैयक्तिक 10 चेंडू 20 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतं. तसंच निनाद 1 चेंडू 4 धावसंख्येवरती. यावेळेला अप्रतिम चेंडू होता, पंचांवरती थोडासा दबाव पाहायला मिळतो का पाहूया. पंच मात्र आपले दबाव रिलीज करताना पाहायला मिळतं. ते निर्धाव चेंडू मानावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतो तो अभिनव. पुढचा चेंडू यावेळेला अप्रतिम चेंडू होता, पुन्हा एकदा एका ब्लॉक होलचा चेंडू होता, निर्धाव चेंडू मानावा लागेल. चेंडू मैदानामध्ये स्थिरावला होता, निर्धाव चेंडू. अशा प्रकारे षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर अखेरीस धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते ती बिनबाद 25 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. यानंतर होणारा सामना हनुमान कुडली विरुद्ध हनुमान वॉरियर. चेंडू मानावं लागेल. आता मात्र थोडंसं कमबॅक करताना इथे मात्र अप्रतिम चेंडू होता, पाहायला बीट करत चेंडू मैदानामध्ये स्थिर होतोय. एक चोरटा धावाचा कॉल होता. LBW ची चान्स. पंचांवरती थोडासा दबाव पडतो का? पंचांचा एक हात उंच. पंच एक इशारा करतात की फलंदाजाला तंबूमध्ये परतावं लागेल. ओयूटी आउट. निनाद बॅक टू द पवेलियन. एक मोठं धक्का मानावं लागेल ते निनादच्या स्वरूपात. सांगावं झालं तर नशीब धोंडू तर त्याला काय करणार पांडू. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. तर 16 चेंडू 27 धावांची गरज असेल. 16 चेंडू 27 धावा कशा प्रकारे हे पार पडतात पाहूया. समीकरण खूप महाग असेल, कारण 16 चेंडू 27 धावा हे अप्रतिम धावसंख्या फलकावरती असेल. यावेळेला अप्रतिम चेंडू होता, रॅपिड चेंडू होता पार्थिवच्या माध्यमातून. इथे मात्र नवीन फलंदाज संदेश मैदानामध्ये स्थिरावतोय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता संदेशसाठी. निर्धाव चेंडू मानावं लागेल. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात. यावेळेला अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा त्याच तरीकेने टाकलेला चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता. फलंदाज मात्र थोडस मैदानामध्ये गुंतताना पाहायला मिळते. बल्ला घुमवतो अलिबागला. चेंडू जातोय बैलबागला. सांगायचं झालं तर खूपच महाग असं फलंदाजाला पाहायला मिळते. ते अप्रतिम गोलंदाजी मानावं लागेल. आता मात्र चेंडू असेल. अंतिम चेंडू कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना अंतिम चेंडू पाहूया कशा प्रकारे मारा करतो. पाहूया एक जोरदार यॉर्कर मारला होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, सरळ संपला. ट्रिपल चित होतो तो फलंदाज संदेशला तंबूमध्ये परतावं लागेल. ओयूटी आउट. नो हलिंग नो बॉलिंग. आमटी जरी बस. बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन. यानंतर होणारा सामना हनुमान कुडली विरुद्ध हनुमान वॉरियर्स धाकटी जांभारी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. मी आमच्या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री संतोषजी पावरी साहेब यांना या सामन्यासाठीची नाणेफेक करण्यासाठी विनंती करतो. समीकरण बदलत चाललंय. 12 चेंडू 27 धावांची गरज. आता थोड्या वेळ पाहायला गेलं तर 18 चेंडू 27 धावांची गरज होती. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे खूप निर्णायक षटक असला. तिसरं षटक मानावं लागेल पार्थिव याच्या माध्यमातून. आता मात्र 12 चेंडू 27 धावांची गरज असेल. समीकरण खूप मोठं असेल सांगायचं झालं तर, कारण गोलंदाजी पाहायला मिळते ते दोन्ही संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीची आतिषबाजी मानायला गेली. एकदम यॉर्कर चेंडू मानायला गेला. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये स्थिरावतोय.
प्रतीकचा पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता मिसफील्ड झाली पंचांवरती कोणता दबाव पडतो का पंच आपला एक हात लांबवत हलवताना पाहायला मिळतोय तर चेंडू होतो सरळ सीमा रेषा पार चौकार डिब्बा में केक घुटना टेक और ये चौकार देख अप्रतिम प्रहार मानावा लागला अलॉंग द कार्पेट मारलेला चेंडू होता सरळ जातोय सीमा रेषा पार चौकार ज्या 4 धावांना संघाची धावसंख्येत धावसंख्या होते ती 31 लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 31 धावा आता मात्र समीकरण बदलत चाललंय 11 चेंडू 23 धावांची गरज 11 चेंडू 23 धावा काय होणार भावा खूपच रोमांचक सामना रंगतोय आपल्याला पाहायला मिळतंय समीकरण बदलत चाललं असेल 11 चेंडू 23 धावांची गरज अप्रतिम प्रहारांची इथे आतिषबाजी मानवली लागेल ती जय कोटोबा या संघाच्या वाद्यावरून यावेळेला सुद्धा जोरदार फटका मारला चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार चौकार अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानवली लागेल ती यश माध्यमातून वैयक्तिक 14 बॉल 29 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो ते यश समीकरण बदलत चाललंय चेंडू असतील 10 जिंकण्यासाठी धाव पाहिजे असतील 19 10 चेंडू 19 धावा काय होणार भावा एक रोमांचक सामना ज्याला कोणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी कृपया हा सामना पाहू नये कारण एक रोमांचक लढत पाहायला मिळते एक झुंज पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून यावेळेला सुद्धा जोरदार प्रहार चेंडू होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सलग चेंडूंवरती चौकारांची आतिषबाजी मानावी लागेल ती यश माध्यमातून तरी दोन्ही संघांसाठी एक माझे शब्द असतील मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवावा कारण लोक ढाचाळलेले विटा सुद्धा सोडत नाही संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे कारण ज्या वेळेला तुम्ही इथं खेळता तेव्हा तुम्ही एकटे नाही तर तुमचं पूर्ण गाव खेळता आणि गावासाठी आपण खेळलं पाहिजे या गावाच्या लढाईसाठी आपण लढलं पाहिजे यावेळेला जोरदार फटका मारला चेंडू होता सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल ती यशच्या माध्यमातून आता मात्र समीकरण बदलत चाललंय 8 चेंडू 11 धावा काय होणार भावा एक रोमांचक सामना इथे मात्र जोरदार अपील जोरदार ठरतं का पंचांवरती थोडस दबाव होतं अंतिम चेंडू असेल या षटका मधला 7 चेंडू 11 धावांची गरज असेल कशा प्रकारे मारा करतो 7 चेंडू 11 धावा काय होणार भावा अंतिम चेंडू घेऊन आला तो प्रतीक पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला असेल तो यश यावेळेला जोरदार फटका मारला चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धाव्यासाठी 2 धाव्याने धावसंख्येत धावसंख्या होते ती 45 धावा अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपतो 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येत झटपट बदलते धावसंख्या होते ती 45 रन लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 45 धावा स्कोर बोर्डवरती लागताना पाहायला मिळतात आता मात्र समीकरण बदलत चाललंय 6 चेंडू 9 धावा एक महाग असं समीकरण सुद्धा म्हणता येईल कारण दोन्ही फलंदाज सुद्धा अप्रतिम व तसेच बलाढ्य गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघांच्या माध्यमातून वैयक्तिक खात्यातलं पहिल्याने संघाच्या वतीनं अंतिम षटक मला घेऊन येतोय वाटतं पार्थिव वैयक्तिक दुसरं पहिलं षटक टाकलं होतं त्यामध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या गुण खात्यामध्ये जोडले होते तर पार्थिव याने तपावे कितपत मोठं योगदान ठरवतो आपल्या संघासाठी वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघाकडून अंतिम षटक घेऊन आलं तर पार्थिव अप्रतिम चेंडू होता तिथे मात्र रनिंग बिटवीनचा ताळमेल पाहायला मिळतं पंचांवरती थोडंसं दबाव निर्माण करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात पावे पंचांवरती कोणता दबाव निर्माण होतो का तिन्ही पंच एकत्रित येताना पाहायला मिळतात पंचांचा निर्णय अंतिम असेल या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची असेल थोडासा पंचांवरती दबाव पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी मानायला लागेल दोन्ही संघांच्या माध्यमातून दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची की पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांवरती कोणताही वाद आढळल्यास पेनल्टी बसवली जाईल
पेनल्टी केली जाईल. आता मात्र 5 चेंडू 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. पार्थिव गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम फटका मारायचा प्रयास होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अडवला जातो चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू मैदानामध्ये स्थिर राहतोय. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल ती पार्थिवच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला असेल तो यश, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो भावेश. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. घुमावला चेंडू. अलॉंग द कार्पेट चेंडू वाहतो सरळ डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धावासाठी 2 धावाने गुण खात्यामध्ये जोडले जातील यश. याच्या धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 48 धावा. आता मात्र समीकरण बदलत चालले. हाय व्होल्टेज सामना होत चाललाय. चेंडू असतील 3 धावा पाहिजे असतीलचा एक हाय व्होल्टेज सामना. ज्याला कोणाला हृदयाचा त्रास असेल त्याने कृपया हा सामना पाहू नये, कारण एक हाय व्होल्टेज सामना दिलाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. तो पुढचा चेंडू पार्थिव घेऊन आला आपल्या संघासाठी. अप्रतिम चेंडू होता. नो बॉलचा इशारा. हनगसकी पहिली बारी. लागला तल्लाई भारी. तर वाचता सांगता सासू हसली, मेवणी फसली आणि बायको गपच्या गपरा बसली. हा चौकार. अप्रतिम प्रहार चेंडू होते सरळ सीम मारून शप्पार चौकार प्लस 9. एकूण 5 धावा या चेंडूवरती जोडले जातील. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. चेंडू असतील 3 धावसंख्या पाहिजे असेल एक धावा. 3 चेंडू का होणार भावा. एक रोमांचक सामना. थोडस सामना झुकत होता दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण दोन्ही संघ बलाढ्य असताना आपल्याला पाहायला मिळते. एक झुंज पाहायला मिळाली दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे मात्र नो बॉलचा इशारा. पंचांचा एक हात लांब. पंच दंडित करताना पाहायला मिळते. रूल नंबर 21 इथे मोडला गेला. नो बॉलचा इशारा. अशा प्रकारे सामना संपतोय. सामना विजय होतोय तो जय कोटोबा संघ. जय यशने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. आजच्या पाहुण्या